सध्या महाराष्ट्रामध्ये रम्मी आणि डान्स बारचा विषय चांगलाच गाजतोय. काही माध्यमांनी तर खतरनाक हेडलाईन केली आहे राव. रमा आणि रम्मी. अफगाणिस्तानात सध्या तालिबानची सत्ता आहे. जवळपास सगळ्याच भागांवरती त्यांचा कंट्रोल आहे. तालिबानने टेक ओव्हर केल्यापासून बरेचसे नवीन कायदे त्यांनी इथे लागू केले. त्यात पूर्ण अफगाणिस्तानमध्ये दारू, डान्स बार तर सोडूनच द्या, जुगारच काय पण चित्रपट आणि संगीतावरती सुद्धा त्यांनी बंदी आणलेली आहे. आणि बंदी म्हणजे फक्त बंदी नावाला नाही बरं का. शेवटी यार तालिबान येते. नो FIR, नो अरेस्ट, नो टॉक, फैसला ऑन द स्पॉट. खटक्यावर बोट, जागेवर पलटी. काबूलमध्ये असताना एका लोकल अफगाणीला मी विचारलं होतं की तालिबान आल्यापासून इथे किती गुन्हे घडलेले आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये फक्त 2 गुन्हे घडलेले आहेत. त्यापैकी एक सायकल चोरीचा होता आणि एक दुसरा होता तो एक छेडखानीचा गुन्हा होता. सायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये म्हणे त्याचे हात तोडले होते. छेडखानीच्या गुन्ह्यातील आरोपीचं नेमकं काय झालं असेल याचा तर फक्त आपण विचारच करू शकतो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे. तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि शक्य असल्यास मला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करा. तिकडे चांगल्या पोस्ट मी टाकत असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम अफगाणिस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र.